तर RPM बघू शकता मित्रांनो 2000 आहे. आपण बघूया आता लाईव्ह कितीने ड्रॉप होतं सोडा. तर बघू शकता एकदम नॉर्मल असं म्हणजे 100 नाही 70-80 ड्रॉप झाला असेल मित्रांनो. तेच आता 20 बारवरती आहे आणि बघूया. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल वागादार यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एरोजेटचे सर्व प्रकारचे ब्लोअर आज या ठिकाणी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता 5 ब्लोअर आहे. तर म्हणजे 6 ब्लोअर आहेत तसे, पण आत्ता आपल्याकडे एक अवेलेबल नाही आहे. तर मित्रांनो हे सगळे ब्लोअरचे आज आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कसे ब्लोअर आहे, काय स्पेसिफिकेशन आहे याच्यात. तर पहिल्या ब्लोअर पासून सुरुवात करू मित्रांनो. तुम्ही म्हणाले 6 ब्लोअर आहे, नेमके याच्यात काय काय वेगळं आहे तर तेच आपण आज बघणार आहे. तर मित्रांनो हे जे पहिलं ब्लोअर आहे यात तुम्ही बघू शकता आपल्याला 3 टँक येतात. एक म्हणजे 10 लिटरची, दुसरी म्हणजे मेन टँक ती 600 लिटरची आणि तिसरी जी आहे ती 80 लिटरची. ही पंप वॉश करण्यासाठी येते. तर मला माहिती तुम्ही करत नाही, पण करत जा मित्रांनो, कारण तुमच्या पंपाचा आणि ब्लोअरचा मेंटेनन्स हा फार कमी येईल. तर हे झालं पहिल्या ब्लोअरचं. याला 3 टँक, दुसऱ्या याला पण 3 टँक आणि तिसऱ्या याला पण 3 टँक. फक्त याच्यात बदल काय मित्रांनो, तर हे 800 लिटरचं आहे आणि हे स्पेशल डिझाईन केलंय ते म्हणजे डाळिंबासाठी. आणि हे मागे जे दोन आहे तर हे 600 लिटरचे सिंगल टँकचे. तुम्ही बघू शकता याला कुठेही दुसरी हँड वॉशची किंवा पंप वॉश करण्यासाठी कोणती याला एक्स्ट्रा टँक दिलेली नाहीये. तर बघू शकता. तर मित्रांनो आता जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फॅन. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना स्प्रेइंग मध्ये ती असते हवा. आणि आजकाल हवा एवढी आहे तर त्याच्यासाठी तुमचं ब्लोअर आणि कव्हरेजसाठी हवाच महत्वाची, नोझल आणि हवा. तर आता पुढचा मुद्दा जो आहे तो फॅन आहे. तर या 6 ब्लोअर मध्ये आणि हा मित्रांनो जे आता इथं तुम्हाला 5 दिसत असतील, 6वं जे आहे तर ते सध्या इथं आपल्याकडे अवेलेबल नाहीये, पण कंपनीत आहे. तर बघूया फॅन पासून आता सुरुवात करूया मित्रांनो. तर फॅन जो आहे तर तुम्हाला या ब्लोअर मध्ये जे पहिले तर यात पहिला फॅन जो आहे तो म्हणजे 28 इंची तुम्ही बघू शकता. आणि दुसरा जो आहे तो 24 इंची. म्हणजे 3 टँक मध्ये तुम्हाला एक फॅन 28 आणि एक 24 इंची असे दोन येतात. आणि जो हा आहे तो स्पेशल डिझाईन केला डाळिंबासाठी. तर इथं येतो तुम्हाला 32 इंची फॅन. आणि जे 600 लिटरचे परत आहे दोन सिंगल आहे, याच्यात तुम्हाला एक 28 इंची आणि 24 इंची अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मॉडेलमध्ये जे दोन फॅनचे फंक्शन आहे ते बघायला भेटतं. आणि डाळिंबामध्ये जे आहे ते 32 इंचीचं सगळ्यात मोठं फॅन स्ट्रक्चर जे आहे ते बघायला भेटतं. तर मित्रांनो आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पंप. बघूया आता याची जी पंपाची फिटिंग आहे ती. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंप कसा काय फिट केला, एकदम मोकळा आणि सुटसुटीत आहे. मित्रांनो ही जी आहे सगळी तुम्हाला जी फिटिंग जी आहे पंपाची ती सगळी टेकोमेकची भेटते, इटालियन कंपनी आहे. आणि जो वॉटर फिल्टर आहे तो तुम्हाला 160 लिटर म्हणजे 160 लिटर प्रति मिनिटाला पाणी तो बाहेर त्याच्यातून टाकण्याची क्षमता ठेवतो मित्रांनो. तर अशा काही पद्धतीने आहे. आता बघूया आपण मित्रांनो चेशी मध्ये तुम्हाला पूर्ण चेशी हॉट डीप गॅल्वनाइज ट्रीटमेंट मध्ये भेटते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो एक मुद्दा असा चेशी मध्ये की तुम्हाला हिला फक्त एकच जॉईंट आहे तो म्हणजे समोर. बाकी हिला कुठेही जॉईंट मारलेला नाही, कारण ही पूर्ण चेशी जी आहे तर ही बेंड केली. आणि तुम्ही बघू शकता हिला डबल बेंडिंग आहे. आता कॅमेऱ्यात तुम्हाला मी दाखवू नाही शकत, कारण आतल्या साईडने जर तुम्ही बघितलं तर ही मधून पण बेंड केली आहे आणि बाहेरून पण. आणि मित्रांनो चेशीला तुम्हाला जर तुटली तर कंपनी इतकी स्ट्रॉंग चेशी आहे की तुम्हाला लाईफ टाईमची गॅरंटी देते. लाईफ टाईम मध्ये तुम्ही कधी पण ही चेशी तुटली तर तुम्हाला ती रिप्लेस करून पूर्ण चेशी भेटेल. तर अशा काही पद्धतीने चेशी आहे तुम्ही बघू शकता. आणि खालून जे आहे ना मित्रांनो, खालून तुम्हाला प्रोटेक्शन दिलंय टाकीला. म्हणजे ट्रॅक्टर गाळात वगैरे जर खाली बसला, ब्लोअर खाली लागलं पूर्ण किंवा दगड वगैरे काही असतील तर तुमच्या टाकीला काहीच होणार नाही. खालून स्ट्रॉंग असा पत्रा दिलाय तुम्ही बघू शकता. दाखवा कॅमेरामॅन पत्रा बघू शकता तुम्ही मित्रांनो. खालून जो आहे पूर्णतः तुम्हाला हॉट डीप गॅल्वनाइज ट्रीटमेंट केलेला पत्रा भेटतो. आणि यात तुम्हाला फोल्डिंग धुरी आणि नॉर्मल धुरी अशा 2 प्रकारच्या धुऱ्या बघायला भेटतात मित्रांनो. चेशी आहे आणि चेशी बद्दल जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याला लाईफ टाईमची गॅरंटी सुद्धा आहे. फक्त क्रॅक झाली किंवा तुटली तरच, कारण चेशी जेवढी स्ट्रॉंग आहे का ती तुटणार नाही. आता जाऊया मित्रांनो याच्या टायर वरती. टायर प्रोफाईल मध्ये मित्रांनो आपल्याला ऑप्शन भेटतात किंवा कस्टमाइज म्हणू शकतो. तुम्हाला जर हे टायर ह्या खटकीचे टायर पाहिजे असतील तर हे, किंवा ब्रॉड खटकीचे पाहिजे असतील ते पण भेटतील. आणि हा मित्रांनो प्रत्येक ब्लोअर मध्ये तुम्हाला टायरला ऑप्शन आहे. फक्त विषय असा आहे का ऍक्सल तुम्हाला हाच भेटेल. ADRच ऍक्सल तुम्हाला प्रत्येक ब्लोअर मध्ये बघायला भेटेल आणि हाच भारी आहे मित्रांनो. तर अशा काही पद्धतीने आहे. तर टायर तुम्ही प्रत्येक ब्लोअर मध्ये तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता. आणि मित्रांनो हा झाला आपला पार्ट 1.
पार्ट 2 मध्ये आपण काय काय बघणार आहे मित्रांनो, ते म्हणजे गिअरबॉक्स, फॅन, नोझल्स आणि कव्हरेज, आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे RPM ड्रॉप किती होतं, हे आपण सगळं काही गोष्टी ना या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे पुढचे मुद्दे घेऊन, त्यासाठी वेट अँड वॉच. लावलाय दुसऱ्या गिअरवरती बघूया. दोन 2000 RPM मित्रांनो, बघू शकता तुम्ही 2000 RPM आहे. जाऊ द्या पहिल्या गिअरवरती. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आणि जे काही तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्या डिटेल्स वगैरे सगळ्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा स्क्रीनवरती खाली नंबर असेल त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्यासोबत बोलून डिस्कशन करून तुम्हाला ब्लोअर डेमो किंवा ट्रायल वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्हाला सांगतील काय काय नाही. तर धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओ. चला बाय बाय.